न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिकच्या शिवसेनेत गडबाजीचे सावट, राम रेपाळींच्या स्वागतात नाराजीच्या भावना व्यक्त। शिवसेना महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त सचिव राम रेपाळे नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांचे शिवसेना मध्यवर्ती कार्यालय मायको सर्कल येथे भव्य स्वागत आणि सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमात जिल्हा तसेच महानगरातील अनेक शिवसैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मात्र या स्वागत सोहळ्यात शिवसेनेत निर्माण झालेल्या गटबाजीबद्दल काही शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली। दोन गटांमध्ये विभागणी झाल्याने पक्षाची ताकद कमकुवत होत असल्याची भावना अनेकांनी बोलून दाखवली। यावेळी शिवसेना उपनेते आणि जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते, माजी खासदार हेमंत गोडसे, संपर्क प्रमुख जयंत साठे, संजय बच्छाव, काशीनाथ मेंगाळ, राजाभाऊ सोनवणे, गणेश कदम, भाऊलाल तांबडे, माजी आमदार पांडुरंग गांगड, महिला आघाडी, विद्यार्थी सेना व अन्य अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। आपल्या भाषणात राम रेपाळे यांनी सांगितले की नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, आहे आणि राहील। येणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकांमध्ये भगवा डौलाने फडकवण्यासाठी शिवसैनिकांनी एकजुटीने काम करणं गरजेचं आहे। त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये शिवसेनेचे अभिमानास्पद काम उभे करण्याचा निर्धारही व्यक्त केला। आपल्या शिवसेनेची पद्धत आहे की शिवसेनेच्या आमच्या मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री यांनी मला आदेश दिले की आपण नाशिककडे जावा, आपल्या शिवसैनिकांशी बोला, आपल्या पदाधिकाऱ्यांशी बोला। आणि त्यांचा आदेश घेऊन मी ह्या नाशिक पुण्यनगरीमध्ये आलो। आमच्या पदाधिकाऱ्यांशी, शिवसैनिकांशी आमची चर्चा झाली आणि शिवसैनिक कधीच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही। आम्ही सातत्याने काम करत असतो, वर्षाचे 12 महिने, दिवसाचे 24 तास, ही आमची शिवसेनेची पद्धत आहे। बघा, मुळातच शिवसेनेमध्ये गट तटाचं राजकारण चालत नाही, का काँग्रेस नाही, ही शिवसेना आहे। शिवसेना आदेशाने चालते आणि मग आदेशाने आम्हाला आदेश आले आणि आदेशाने कार्य सुरू झालं। आणि छोट्या मोठ्या कुरबुरे हे सगळीकडे असतात, परंतु ते मतभेद नाही आहेत आणि मतभेद असले तर मनभेद तर बिलकुलच नाही आहे।